की इथलं यांचं जे डीश डिपार्टमेंट असतं गव्हर्नमेंटचं औद्योगिक सुरक्षा करणारं कुठंच काही दिसत नाही आता. हे ताबडतोब क्लिअर होतं. कारण हा जो एरिया जर बघितला अशा रेसिडेन्शियल दाटीवाटीच्या एरियामध्ये विषारी केमिकल्स असणाऱ्या फॅक्टरीज चालणं हाच मोठा क्राईम आहे. आणि इथे भले 10 कामगार असेल, प्रत्येक कामगाराच्या ठिकाणी रिॲक्टर जिथं आहे तिथे टेक्निकल माणूस असलाच पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे. इथं कोणताही टेक्निकल माणूस दिसत नाही. कारण रिॲक्टर हँडल करणं काय साध्या कामगाराचं काम नाही आहे. तो करूच शकत नाही. त्याचं काय ड्युटी पण नाही, तो करू पण शकत नाही. त्याच्यावर ती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. कारण रिॲक्टरचा स्फोट ज्यावेळेस होतो ज्यावेळेस टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या केमिकलचं प्रमाण जे आवश्यक आहे ते अव्यस्त होतं, त्यावेळेस रिॲक्टरचा स्फोट होत असतो. आणि म्हणून अशा ठिकाणी हा स्फोट झाला. याला जबाबदार पूर्णपणे इथले फॅक्टरीचं मॅनेजमेंट आहे आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचं दुर्लक्ष या विभागाकडे हे आहे. हा झाला एक भाग. दुसरा भाग, माझ्या माहितीप्रमाणे 2.5 वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती. या भागात अशा पद्धतीनं जवळपास 450 फॅक्टरीज आहे. त्यातल्या 5 फॅक्टरी ज्या विषारी केमिकलच्या आहेत या इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे. काल ऐकलं काही जण, काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथं येऊन गेले, त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथला आलो. परंतु हा निर्णय 2 वर्षापूर्वी झाला. हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊलही पुढं उचललं गेलेलं नाही. हे ॲक्सिडेंटची वाट बघत होते का? एवढ्या 7-8 जणांचा बळीची वाट आपण बघत होतो. कारण हा ॲक्सिडेंट या इंडस्ट्रियल एरियातला पहिला नाही. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 2016-17 पासून 5वा-6वा हा ॲक्सिडेंट आहे. अनेक लोकांचे बळी जातात आणि याला सर्वस्वी जसं इथली ही फॅक्टरीचे मालक जशी जबाबदारी तसं इथले उद्योग विभाग जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे आणि सरकारसुद्धा जबाबदार आहे. हे पण मागच्या वर्षभरात मी सांगतो, जिंदालच्या कंपनी नाशिकला स्फोट झालेला, बोईसरला स्फोट झालेला, त्याच्यानंतर रायगडमध्ये स्फोट झालेला, इथं स्फोट झालेला, संभाजीनगरला स्फोट झाला, नागपूरला झालेला. हे सगळे स्फोट मेजॉरिटीनं रिॲक्टरचे स्फोट आहे. आपल्याला मी एक आपल्या नजरेत आणू शकतो, बॉयलरच्या विषयी धोरण आहे, रिॲक्टरच्या विषयीचं कोणतंच धोरण नाही. आम्ही वारंवार ही मागणी केली की रिॲक्टर विषयीचं धोरण असावं. कारण अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज काय करतात, मोठ्या फॅक्टरीनं विकलेलं डिसमेंटल केलेले रिॲक्टर्स अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज वापरत असतात. ते चूक आहे. आणि म्हणून वारंवार माझी तरी मागणी राहिली की रिॲक्टर विषयी जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे तसं रिॲक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता आहे. हे रिॲक्टर का फुटतात? कारण हे जुने, हे महागडे असतात रिॲक्टर. छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं. मग मोठ्या कंपनीनं डिसमेंटल केलेले, फेकून दिलेले अशा पद्धतीनं रिॲक्टर ह्या कंपन्या वापरतात आणि त्याच्यामुळे स्फोट होतात. मी तेच सांगतोय की उद्धवजी ठाकरे त्याच्यानंतर उद्धवजींनी या भागात बैठक घेतलेली होती, पूर्ण उद्योजकांची, या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्टची. आणि स्पेसिफिक सगळा इंडस्ट्रियल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे. परंतु ज्या 5 कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे, इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं. दुर्दैवानं आमचं सरकार गेलं. आताच एक गद्दारांचं सरकार आलं. या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.